हातकणंगले तालुक्यातील पारगाव इथं पन्हाळा आणि हातकणंगले तालुक्यातील शक्तिपीठ महामार्ग बाधित गावांमधील शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी नितीन हुजरे होते। या बैठकीत 7 जूनला सायंकाळी 7 वाजता दत्त पतसंस्था हॉलमध्ये बाधित शेतकरी आणि नागरिकांचा मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला। या मेळाव्याला आमदार सतेज पाटील आणि समन्वयक गिरीश फोंडे यांच्याबरोबरच स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार, विक्रांत पाटील, बाबासाहेब चौगुले, महादेव देशमुख, सुरेखा मोरे, रवींद्र जाधव, नितीन हुजरे हे मार्गदर्शन करणार आहेत। या बैठकीत बोलताना शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वय गिरीश फोंडे यांनी शक्तिपीठ महामार्ग हा प्रकल्प हा केवळ कंत्राटदारांचं हित साधण्यासाठी महायुती सरकारनं आणलाय असा आरोप केला। मार्गाच्या बाजूनं सरकार इंडस्ट्रियल कॉरिडॉर करून हजारो एकर जमीन लाटली जाणार आहे, त्यामुळे संपूर्ण गाव उद्ध्वस्त होणार आहे। या इंडस्ट्रीसाठी लागणारा कच्चा माल, खनिजे आणि सह्याद्रीचा डोंगर पोखरून आणि जंगल तोडून उपलब्ध केला जाणार आहे, म्हणून या महामार्गाला विरोध करणं गरजेचं असल्याचं फोंडे यांनी सांगितलं। या बैठकीत प्रत्येक गावातील शेती आणि पूर्वी झालेल्या भूसंपादनाबद्दल, जलसिंचन योजना तसंच जंगल याबद्दल शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या। यावेळी बोलताना नितीन हुजरे यांनी या मार्गातील शेतकरी हे अल्प भूधारक आहेत असं सांगितलं। या भागामध्ये अगोदरच विविध प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन केल्या आहेत। आता शक्तिपीठ महामार्गासाठी पुन्हा एकदा संसार वाऱ्यावर पडणार आहे। पोहाळेमधील भाजपचे कार्यकर्ते सुरेश बेनाडे यांनी आम्ही जरी भाजपचे कार्यकर्ते असलो तरी पोहाळे गावामधील आमच्या सर्वांच्या जमिनी गेल्यानं गाव उद्ध्वस्त होणार आहे, त्यामुळं आम्ही कोणत्याही परिस्थितीत महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा दिला। या बैठकीत सर्वांनी 9 जूनला होणाऱ्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला। त्यासाठी गावागावांमध्ये महिला मेळावे घेण्याचं नियोजन करण्यात आलं। यावेळी गिरीश कुमार जाधव, स्वाती क्षीरसागर, शिवाजी चौगुले, किसन नलवडे, महादेव देशमुख, आप्पासाहेब हुजरे, प्रताप पाटील, अर्जुन बोडके, दशरथ पाटील, प्रकाश मोरे, बबन हुजरे यांच्यासह केरली, पोहाळे, जाखले, जुने पारगाव, नवे पारगाव, कुशिरे, पोहाळे, गिरोली या गावातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।